या घरात नुसतं काम राहतं का माय, काय करावं काय नाही की. बसते आराम. सरकी ग तिकडे काय आहे, जा तिकडे तिकडे. ए जा ग तिकडे सरकार, कुठं बी बसू दे ना माझ्या येड्यावनी. उगं निवांत जरा मला लिहायचं, जा तिकडं. अगं आता काय झालं? आई आई, तुमच्या केस कसं तर झाल्या तो. कस तर म्हणजे? असं विचित्र दिसलाय जरा. मालिशची दे. गरज आहे तुम्हाला. हा. करू का मी तेलाची मालिश करू? नको 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 राहू देऊ ग, आता तर विचारले चांगले आहेत केस माझे. करते हो. ए तू थकून आलीस की बस बस, उगं जरा कशाला कुसा खुडापट काढलालीस, नाही, बस. तसं नाही, तुमच्यासाठी करावं लागतं की. उगं बस ग. केस बघा मग का, हो का केस. तुला काम बक्कळ झाले का नाही? जरा शांत बस. झालंय. नसलेलीच कळ काढ नको ग, शांत बस. बाई, जरा सरका, मला कशाला? बसा आहे ना. तुमची मालिश करते की तेला ना. अगं मागे सरका जरा इकडे हा, वळा. पुढे आज पुढे वळा जरा. कुणीकडून निघालाय की दिवस ग माय, काय काय ना सासूची सेवा करा हा, सेवा निघालाय. करावं एवढी लागतं थकून की. थकून बिचारी काय काय ना. हा पुढे पुढे जरा. होय 2 हातात सामान आहे. सरका पुढे पुढे. बघू नक्की तेलच आहे का अजून काय तर लावचं? हा, तुझा तेलच का आहे. भरोसा. सरका जरा. लाव लाव, बरं झालं लाव. पुढे पुढे व्हा. आता किती हो? अजून पुढे व्हा. हा. लाव. कस काय रे बुद्धी एवढी चांगली, लई सुधारली आहे. करू का मग मालिश आई? आई कर आता, करायला चालीस तर कर बर करते कर. करते हा. आई करते हा. अगं थोबाड का जवळ आणला सगळं एवढं लई? कर नीट. थोबाड का म्हणाला? या, मालिश करते. चांगलं वाटलं का? हा लई मस्त वाटला, जरा हळू कर. हा बरं, हळू ये हळू हळू. तोंडावर सगळं लावू नको ग पूजा. नाही नाही, लाव ना लाव ना. आई काय करलालीस? मालिशच करलायस का अजून काय बदला काढलायस कुठला तर? माफ करा आई, नको हसास केला का लई चांगलं वाटतंय मालिश. पण नको करू तसलं, करूच नको. बरं, असं. हे कशा प्यायला असेल माझ्या अजून नाही काय तर उगाच. हळू कर काय उगा. आ, शांत बसा की जरा. तर काळजी घ्या ना, आणि बोलून निघाला एवढं मोठं. थांब जरा, मला काम आहे. कर एकदाच. ये तोंडाला लाव, तोंडावर लावून नको बाई तेल ते. लई घेणा गेले हो तेल. थोडं लाव. थोडंच लावलेली उग. का आता असं पण मस्त तुझ्या वाटतंय का? तुझ्या बाई कस काय का गोष्ट आहे? आज लई सेवा चालल्या का आहे की? आई, काय नाही, सेवा करावं लागते. होय. हं. बर बरं, एक प्रश्न विचारू का? मी म्हणलंच होते तुझा प्रश्न कवा येतोय का नाही, कस काय मालिश करलालीस, काय ना काय असतंयच तुझं, सांग. हा मग आई विचारतेच, मग आता एक प्रश्न विचारू. हं? हा विचार विचार विचार, काहीतरी बरं, विचारणार विचार का? हा. ह्या घरात, ई, ह्या आपल्या घरात 4 भिंतीमध्ये आपली काय किंमत आहे का? सांगा बरं जरा. सांगा बरं जरा. बरं. हं? कसली किंमत पाहिजे तुला? का पाहिजे किंमत तुला? हा हो का?
म्हणजे कसं झाले हो का हेनला मी काय म्हणले हेने मला ठिस ठिस खिसखिस करतात नुसतं. आणि तुम्ही पप्पाला काय म्हणलं पप्पा तुम्हाला ठिस ठिस करते तर बरं काय तर किंमत आहे का आपल्या दोघीला सांगा बरं. होय हा बरं बरं काहीच किंमत नाही आपल्या दोघीला. हां उगं घास नको नीट लाव तुला किंमत पाहिजे म्हणून किंमत अजून नीट तर लाव ना सण किंमत पाहिजे तेवढं कळतंय तुला. सरसं लाव आई आई मग ह्या आपल्या घरात नेमकं कुणाचं चालतंय मग. अगं मग सर सोट मी सांगते तुला केस धरूनच विचारायची काय गरज आहे का तुझी आ आई नाही निमित्त करून आल्याचं मालिश करतो मग सरक चांगले नाही, केस माझे करते धरून हो. खसा वडीतच विचारणार छान करते थांब तुला सांगते सांगा तर. हं. हे बघ ह्या घरात थांब जरा नीट थांब हा. मला वाटलंच होतं तू काही ना काही विचारायचं राहतंय तुझा प्रश्न राहतात हं. म्हणूनच तू मालिश करायचं निमित्त करून आलीस तुला उद्भवतंय तर कसं का हा हे सगळे विचार येतात तर कसं तुला शांत बसत जा जरा नाही ते प्रश्न विचारतेस. हे बघ ह्या घरात हा आपल्या घरात ह्या हा हा ह्या राहत्या घरात हा हे चार भिंतीमध्ये हा सत्ता का नाही मला ज्यांनी भांडतात बघ भांडतात माझा नवरा बघ त्यांची सत्ता आहे. अजून काय पाहिजे माहिती लाव बसले विचार प्रश्न सगळे झालं की एक विचारते उगाच असं बस इथं पाठीवर एकदाच हा मग तसंच आई हां आपण ह्या घरात राहतो तर आपल्याला काही किंमतच नाही बघा. अजून डबल तेच विचारलीस आता सांगितले की मी तुला पण लोक भांडतच राहतात की हो. हा हे बघ हा ह्यालाच तर संसार म्हणतात ग बाई. हा कधी भांडत कधी हसत कधी काहीतरी खुशी कधी काही करत राहिलं का ह्यालाच तर प्रेम म्हणतात. अजून तुझा तर लई आहे पुढं गाडा अजून चालवायचा आत्ताच तर तुझं सुरुवात झालंय आणि ह्यालाच म्हणतात बाई संसार. आई आई हां मी का म्हणालते माझ्या मनात एक होतं हां माझा नवरा माझ्या मुठीमध्ये राहावा वा वा माझं हेच सगळं होतं ऐकावं. point. माझ्याप्रमाणे राहावं या घरातलं सगळं. अरे वा असं वा वा. होतं. मग तिने ऐकतच नाहीत माझं माझ्या मुठीत बी राहणार काहीच नाही काहीच करणार. आत्ता ओळखू आलं बघ तुझ्या मनातलं मला कशाला संसार म्हणतात का म्हणतात बसले अजून माझ्या पाठीमागे येऊन हां, नवऱ्याला मुठीत ठेवा मुठीत ठेवावं माझं सगळं ऐकावं माझ्या म्हणण्याप्रमाणे चालावं. होय का हा ह्या घरात माझ्या मनासारखं काहीच होत नाही काही होईना. का व्हायचंय की तुला आता अजून ह्या घरात मनासारखं जाऊ हा? द्या. का व्हायचंय सांग तर सांग का हाय काय हाय तर काय तुझ्या मनात काय का हाय आता अजून विचार केले नाही विचार केल्यावर सांगते. चालतंय की हा करावं मा हे वेगळंच घेऊन चालतंय बसलंय. विचार करून सांगते. हा थांबा का राहते की त्याच्या मनात उगच्या उगा आलं तेल घेऊन असलेले केस सोडून बसलं माय का राहते की का नाही की उगाच गुणगुण काय तरच लावितच राहते उगाच त्याला कुठून तर सुचते की का नाही की आता ह्याच्या मुठ्ठीत पाहिजे म्हण नवरा. आता आम्ही एवढं संसार करून एवढे दिवस झाले तर मुठ्ठीत आला निघला मुठ्ठीत पाहिजे म्हण नवरा. काय तरच माय सोंगच राहतात ग माय हे उगाच आलं आणि माझे केस सोडलं माय नसलेलं एक एक माता अंबिका डोईवर घेऊन घडा ग या तुम्ही बसा बरं माता या अंबिका बसा इथं. डोईवर घेऊन घडा ग मला एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे. काय का तुझं मला जायचं. बसा बा. काय का तुझं? मला एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे. जाऊ दे मला बघून जायचे कामाला. माझ्या मनावर इथं काय विचार लागले बसा इथं खाली. काय सांग तू? मला एक सांगा ह्या घरामध्ये माझ्या मनावर कोण वागतंय का नाही हा हो का ही सोफा कुणाच्या मनावर घेतले आईच्या घेतले हे कलर ते कुणाच्या मनावर दिले गडा धरून घागर घेऊ ग सडाटा कळणं झालं तुम्हाला मी बोलले ह्यांना इकडं आवाज कमी करा जरा. का झाले तेवढं अजून हीच आहे आवाज कमी करा आणि हे कमी करा मला गाणं माझ्या घेऊन मनावर घ्यायचं. कोण वागतंय का सांगा इथं. काय ते तुझं जायचं नाही कुठं बी. ए, ह्या घराला कलर कुणाच्या मनावर दिले आईच्या आईच्या दिले सोफा आईच्या मनावर घेतले बांधकाम सगळं आईच्या मनावर हा दिलं. ते हा? फॅन माझ्या मनावर शांत घेतलंय. बसा. कलर माझ्या हे मनावर फॅन सगळं घड्याळ. आईच्या मनावर जा रे. माझ्या मनावर काय आहे काय तर नागेश
तिच्या कान आधी लागतो सगळं खरं जा मला कान काम बसा, आपलं बघ दुकान सोड आई हा. ए जा रे उगा जा जाऊ दे मला. का झालं तुमच्या मनावर चिरकुनच बसते तर झालं का तुमच्या मनावर येड्यावनी. हा काढलं तुम्ही त्याला हेच का मनावर आहे हे का मनावर आहे का मनावर आहे हा काढलं का तुम्ही घे त्याच्या सगळं मनावर? छत तुझ्या नावानं करून बस तिथं बस राहते डोईवर घागर घेऊ ग सडा टाकाय पाणी नेऊ ग माता अंबिका डोईवर घेऊन घडा ग माता अंबिका डोईवर घेऊन घडा ग मला सुचलं. टाकी मला अंबा सुचलं. मला सुचलं मी उठून चालले नव्हते का बसून लिहू लागते अजून मला सुचलं पडले असते का पडले. नाही मी उभे काय तरच करलाय मा पडले असते का नाही जोरात नाही पडलं नाही की बस झालं टाकी आंबा हळदी कुंकवाचा सडा हा काढून लावलं त्यांना गेली तिने आता गेलं त्यानं तवाच जाऊन पोहोचलं हा भरलं पण तुमचं हा भरलं झालं तुमच्या मनासारखं गाणे बिने शिक असं एक दोन तसं तुमच्या मनावर तेच घेऊन ठरवलं. बसते उगाच पाच 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 पच 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 करून हे. हे? टाकी आंबा हळदी अंबिका घडा ग का चांगलं दिसलं ले ग पूजा तुला का बरं करलं दिस असलं सगळं लिहू दे ग मला गाणं बिनं नाही घेऊ दे लिहू दे आणि इकडे का मी जिंकले आता मी जिंकले कुठलं पहाड चढून आलीस माझ्या जिंकायला जिंकले आता ह्या घरामध्ये माझ्या मनासारखं होणार आहे का होणार आहे का आहे तेवढं लय होणार आहे माझ्या का लावलं ग मनासारखं माझ्या कवाच्यानं का होणार आहे तुझ्या मनासारखं आता? माझ्या मनासारखंच होणार आहे ह्याच पद्धतीनं जरा काहीतरी काम करा बघा जेवाय खायचं चांगलं जरा तर किती उशीर झाले ना हे होणार आहे ते होणार आहे म्हणत बसतेस का होणार आहे तुझ्या मनासारखं आता माझ्या लक्षात आलंय माझं हा दीर हा माझ्या दीराचं पोराचं हा. नाव माझ्याच मनावर राहील माझं दीर हम्म. हा आणि माझ्या दीराचं पोराचं नाव माझ्याच मनावर आहे. माझ्याच मनावर राहील म्हणजे तुझ्या दीराच्या पोराचं नाव तुझ्या मनावर राहील माझ्या मनावर मी ठेवणार अजिबात चल ना तसलं अजून आवाज पप्पा चालला? आहेत मी हा नागेश आहे सगळ्याने विचार करून आम्ही ठेवतो एकाने तू कशाला ठेवतेस का हिनं बरं? नाव ठेवते म्हणून. सगळं तुमच्या मनासारखं आज सुद्धा कसं नाही काय आजी ठेवत असते नाव हिनं ठेवते म्हणून नाव की. वहिनी बी ठेवू शकते माझ्या पोराचं माझ्या मनोजच्या पोराचं नाव मीच ठेवतो तुला कसं मिळते का तसला मान मी ठेवतो आजी आहो मी नाही तसं होऊ शकत नाही मी माझ्या दीराच्या पोराचं नाव मीच ठेवणार मीच अजिबात ठेवणार. जमणार. अजिबात जमणार नीट ऐक म्हणलं तुला मी मी ठेवतो ऐकत नाव नाही अजिबात ऐकणार नाही माझ्या लोकांच्या लेकराचं नाव मी ठेवतो काय माझं बी दीर आहे माझ्या दीराच्या पोराचं नाव मीच ठेवणार नाही मी ठेवणार आहे, मी मी ठेवणार चांगलं म्हणजे ठेवणार. नाव सोचून ठेवलं चांगले ठेवणार चांगले म्हणजे नाव ठेवणार. मी ठेवणार आहो मी उगा बस ठेवणार रे. आहो. मी ठेवणार आहे नाव बस झालं आता माझ्या लेकराचं नाव मी ठेवणार आहे माझ्या पोराच्या मी ठेवणार पोराचं आहो. नाव. माझ्या मनोजच्या पोराचं नाव मी ठेवणार आहे माझ्या दीराच्या पोराचं नाव मीच ठेवणार तुझं सांगलो मी ठेवणार आहे मी म्हणून. तुम्हाला सांगायला जात मीच ठेवणार आहे नाव मला एक सांगा ओय मग का आणला तू उठून झोप उतरते की मला त्याच्या पोराचं नाव मीच ठेवणार आहो ह्यांच्या पोराचं नाव मीच ठेवणार आहो मी तुला सांगलेलं ह्याच्या पोराचं नाव मीच ठेवणार आहे मी तुम्हाला सांगायला ह्यांच्या पोराचं नाव मीच ठेवणार मीच ऐका ठेवणार आहे. ऐका मी तुम्ही ठेवणार दोघं- आहो. थांबा तुम्ही दोघं टेन्शन घेऊ तुम्ही नका शांत दम रे जरा शांत त्याच्या बसा पोराचं नाव मीच ठेवणार आहो मी सांगलेलं तुला मी बी सांगायला अहो ऐका तर नाही चुप ऐका आपण काय करूत माहिती का आता कसा ट्रेन निघाला वहिनी आई की नवरीचं आहे की नाही नवरीच्या आणि नवऱ्याचं नाव मिक्स करून एक नवीन नाव उगम होतंय तसं ठेवायचं नाव असं वाटलं मला 9 महिने माझ्या पोटामध्ये ठेवून घेऊन तुला एवढं मोठं केलं लहानाचं माझ्या मनावर नाव लगेच बायकोचं ऐकू लागलास तू लगेच बायकोचं झाला तुम्ही हा तू बस तुला कळणार मी ठेवणार एवढं नाव तुम्ही बायको बसा नको. मी काम ठेवणार करा आहो एक मी काम करा सांगलं तुला मी सांगणार मी ठेवणार ऐका एक काम करा तुम्ही दोघं ठरवा मी जाऊन झोपतो थोडं मला झोपू दे ए तू बस रे. मी ठेवणार आहे नाव तुझ्या पोराचं उगत जर बस उगत शांत बस मी नाव ठेवणार हो तुला मी सांगलं झोपतो मला झोपू द्या की नाही आम जर नाव ठेवल्याशिवाय कुणी झोपायचं मी नाही नाव हालायचं ठेवणार नाही मी ठेवणार आहे नाव मी नाव ठेवणार पूर्ण काय बी मीच नाव ठेवणार आहो उगा बस मी नाव सांगलं ठेवणार तुला आहो. हा, हा. मी नाव मिक्स ठेवणार आहो. फ्रूट मिक्स हा, हा. मी ठेवणार आहो मी उगा बस ठेवणार का तू उगाच थोबाड ही मिक्स उगा बस नवीन पद्धत
काय बी नवीन नाही काय नाही उगाच तुला काय बी कळणार काय नाव मी ठेवणार. हा नाव मी आहे. नाव ऐका वहिनी तुम्ही कोणतं नाव विचार केला? सांगू का? हा बंड्या नाव ठेवणार आहो मी. बंड्या. हा बंड्या मनोज झुंगा अरे हे नाव बापरे. ठेवणार आहो मी. अगं बस हा, किती थांबा, गच्चा नाव आहे आई बघ, ग किती भारी काय नाव तर आहे. थोबाडी आई नाव बघ, चांगलं बघ, आहे बघ. का आई बघा किती छान ना? बंड्या. किती छान ना? थांबा बंड्या मनोज झुंगा. हा. तुला काय तर कळतंय का रे बंड्या कसलं नाव आहे बंड्या बंड्या नाव राहते का होय पहिलं मला वाटतंय. तसलं आहे ना पहिल्याच्या काळातलं नाव तसलं वंगड्यान नाव छान आहे ते. नाही चांगलं नाही तसलं नाही मी चांगलं मस्त छान, सोचलं छान. थांब जरा मी चांगलं नाव आहे ते पहिल्याचं तसलं नाव ठेवणार थांब वहिनी. मी चांगलं नाव ठेवलं जरा दम थांब शांत. हा वहिनी, लय जुनं वाटलंय नाव. जुनं आहे नाव ते मी चांगलं आताच्या काळातलं चांगलं ठेवते आई काय विचार केली? फॅशनचं हा तू काय विचार केलीस? हा, बरं सांगा. हा, हा. आता मी सांगते हा हा, हा. मनोज हा. हा, हा. काय धोंड्या मनोज झुंगा किती चांगलं नाव आहे. धोंड्या मनोज आई झुंगा तू माझीच आई आहेस का? ही तुझी चावूया किती चांगलं नाव आहे त्यांचं बरं होतं बंड्या धोंड्या. किती घाण वाटत ते धोंड्या. लय मस्त आहे धोंड्या मनोज माझं झुंगा पोरगं नाव दगड हा, निघणार धोंड्या आहे धोंड्या बंड्या मनोज झुंगा किती छान नाव आहे. वा रे वा. माझं चांगलं आहे तू कुणाला विचार धोंड्या काम माझं नाव करा. चांगलं आहे. एक काम करा. एक काम करा तुम्ही दोघं ठरवा. आकड बक्कड बंबे हो करा मी जाऊन झोपतो. हा? थांब थांब जरा का लागलं ते सकाळी सकाळी माझ्या मागे. नाव ठेवल्यावरच जा तू हा बरं थांब आता आताच्या काळातलं सांगते मी तुला हा सांग. आताच्या काळातलं हम्म, असं कसं वाटल ऐक माझंच ऐकावं लागतंय बघ मनोज हम्म, प्रद्युम्न हम्म. मनोज झुंगा आई ते म्हणतात तर येईल का आपल्या प्रद्युम्न. किती घाण वाटत प्रद्युम्न. काय तोंड करलालीस बघ किती छान नाव आहे प्रद्युम्न मनोज तुम्ही सांगा, झुंगा तुम्ही सांगा, वहिनी. प्रद्युम्न झुंगा हा किती मस्त नाव आहे हा, हा. प्रद्युम्न बी चांगला आहे. बरं अवघड आहे जरा म्हणायला. पूजा आता हे प्रद्युम्न चांगलं आहे नाव मी सांगलंय तुला मनोज नाही, प्रद्युम्न हे नवरा मनोज झुंगा नवरीच्या मधातलं नाव ठेवायचं हे आपण. तर मधातलंच म्हणलेलं होय माहिती की? उगाच चेडवणे. अहो, वहिनी, प्रद्युम्न. trend आहे ते. मग प्रद्युम्न चांगलं नाही तर मग माझं ते धोंड्या बंड्या चांगला चांगला आहे आहे. नाही 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 उगाच ते बंड्याच मला आले धोंड्या माझ्या खरं धोंड्या बंड्या. चांगला आहे बसा, हा. धोंड्या चांगला आहे ग बंड्या चांगला आहे. नाही नाही मग म्हणून प्रद्युम्न चांगलं आहे अहो काय चालले ह्यांच्या मुलाचं नाव काय ठेवावं ते आम्ही ठरलेलं. त्याचं नाव हा मनोजच्या पोराचं नाव मी ठेवणार आहे, धोंड्या. मी धोंड्या बंड्या ठेवते मी. ठेवणार आहो. माझ्या मनावर नाव ठेवतो मी आजी आहो. माझ्या मनावर थांब ना, मी नाव. सांगला नाही. थांब जरा. नाही नाही पप्पा ते नवरा नवरीच्या शेवटची 2 अक्षर आहेत ना, तसं नाव. कच्चं म्हणलं नाही. मग काय ठेवणार हो मग कच्चं म्हणलं नाही. मी नाव ठेवलं बघा. पप्पा, मी बंड्या मनोज झुंगा हा. मी नाव ठेवणार आहो. मी धोंड्या मनोज ठेवणार आहे. हा. मी बंड्या मनोज हा, मी झुंगा. ठेवणार आहे. पागल झालं का काय त्याचं का लग्न झालंय काय झाले त्याचं नाव ठेवायला निघाला हो? हा मला त्याचं गाणं चांगलं लग्न तर होते होतं. मग आहे मनोजच्या पोराचं नाव मी ठेवावं म्हणून सांगितलं. त्याच्यामध्ये मी विसरूनच गेल्याचं लग्न झालंय का नाही ते निघाल्यात नाव ठेवायला सासू सुना मला वाटलं तसंच आहे. चांगलं आहे असं तुझ्या नादामध्ये तर असलं झालंय का सगळं हा, तू नाव ठेवणार म्हणलीस म्हणून मला वाटलं झालंयच म्हणून थोबाड तोंडी कुठली किंमतच काढतात बघ. काही जा काम करा जा जा हो, काय लावलं लग्न नाही ना काही बी नाही नवगं नाव ठेवायला निघाल्यात त्याच्याबरोबरच उठा मला सुचलंच नाही बाई. किती उशीर झाले नाही. त्याच्यामध्ये. होय की? उशीर झालाय नुसता. हे माकडा तुला बी कळणार गेले हा पप्पा मला बी झोपेतून उठून आणलं दोघ जण. हा होय सांग नाही पप्पा ते कसं आहे माहितीये का मला एवढी लाज वाटली झोपेतून उठल्यामुळे मला असं वाटलं की माझं लग्न झालंय तर मला पोरग झालं. उताळा नवरा गुडघ्याला वासिंग काय जा झोप जा हा जाऊन झोप.